राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज यांचं चरित्र. यांचा जन्म शके 1751 म्हणजेच इसवी सन 1829. निर्याण तिथी चैत्र शुद्ध तृतीया शके 1801 म्हणजेच शुक्रवार इसवी सन 1879. श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज यांचा जन्म द्रविड देशात शके 1751 म्हणजेच इसवी सन 1829 साली झाला. यांचे वडील मोठे व्यापारी होते. श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांनी बालपणीच म्हणजे अदमासे 14-15 वर्षांचे असतानाच वैभव संपन्न घरादाराचा त्याग केला आणि घराबाहेर पडले. त्यांनी हिंदुस्थानभर यात्रा केल्या. या यात्रेमध्ये ते रामेश्वरास जाण्यास निघाले. वाटेत त्यांना निंबर्गी गावाजवळील सोनगी हे गाव लागलं. त्या गावातील मारुतीच्या देवालयात ते येऊन राहिले. ते लंगोटी नेसून भगवी कफनी घालत असत. ते वाचासिद्ध आणि अजानुबाहू होते. सोनगीमध्ये त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भजनाचा सप्ताह सुरू केला. तिथं अन्नछत्र सुरू केलं. सिद्धीच्या सामर्थ्यानं ते लोकांचे रोग बरे करीत. त्यामुळे साहजिकच तिथली जनता त्यांना साधू म्हणू लागली. त्यामुळे साधू महाराजांचा सगळीकडे लौकिक वाढत चालला. हा लौकिक शेजारील निंबर्गी गावापर्यंत पसरला. श्री निंबर्गीकर महाराजांचे श्री आत्माराम बाबा नावाचे एक निकटवर्ती गृहस्थ होते. हे जातीनं जैन होते. त्यांना श्री साधू महाराजांचं दर्शन घेऊन येण्याची इच्छा निर्माण झाली. ते निंबर्गीकर महाराजांना म्हणाले, महाराज, शेजारच्या सोनगी गावात एक मोठे साधू पुरुष आले आहेत असं कळतंय. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. याप्रमाणे श्री निंबर्गीकर महाराज स्वतः आणि त्यांचे चिरंजीव श्री भीमाण्णा महाराज, श्री लक्ष्मीबाई अक्का, श्री आत्माराम बाबा इत्यादी मंडळी सोनगीला गेली. यावेळी श्री साधू महाराजांच्या पायाला नारू झाला होता. त्यामुळे ते देवळात निजून होते. श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांना पाहून नमस्कार केला, पण श्री साधू महाराजांनी उलट नमस्कार केला नाही. श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांना प्रश्न केला की साधूबुवा, तुम्ही हे काय आरंभला आहे? तेव्हा श्री साधू महाराजांनी उत्तर दिलं, हा पुण्याईचा मार्ग आहे. तेव्हा महाराजांनी त्यांना पुण्य कसलं असतं हा प्रश्न केला. तसंच पुण्य हे हलकं असतं का जड? पुण्य हे काळं असतं का पांढरं? पुण्य हे उष्ण असतं का थंड? असे अनेक प्रश्न केले. या प्रश्नांची उत्तरं श्री साधू महाराजांना देता आली नाहीत. श्री साधू महाराजांनी श्री निंबर्गीकर महाराजांच्या पायावर लोळण घेतली आणि त्यांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. श्री निंबर्गीकर महाराज हे आहेत तरी कोण हे त्यांच्या बरोबरच्या माणसांकडून समजून घ्यावं या उद्देशानं आपल्या बरोबरच्या मंडळींना आज सायंकाळी आपण इथं ठेवून जावं अशी महाराजांना विनंती केली. याप्रमाणे आत्माराम बाबा आणि लक्ष्मीबाई अक्का तिथं राहिल्या. श्री साधू महाराजांनी श्री निंबर्गीकर महाराजांना आपण कृपा करावी आणि मला आत्मज्ञान द्यावं अशी विनवणी केली. तेव्हा श्री महाराज बोलले, साधूबुवा, तुमचा सध्या भजनाचा सप्ताह चालू आहे, तो होऊ दे. त्यानंतर तुम्ही निंबर्गीला या, मग बघू. असं बोलून श्री महाराज आणि श्री भीमाण्णा हे निंबर्गीला परतले. श्री निंबर्गीकर महाराज आणि त्यांचं परमार्थ साधन याबद्दल श्री साधू महाराजांना उत्कंठा निर्माण झाली. महाराजांचा दिनक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांनी निश्चय केला. सप्ताह संपल्यावर साधू महाराज निंबर्गीस आले आणि त्यांनी महाराज कुठे आहेत याबाबत विचारपूस केली. तेव्हा महाराज हे मेंढ्या घेऊन रानात गेलेले त्यांना कळलं. महाराज एका घनदाट वृक्षाच्या छायेखाली साधनमग्न होऊन बसलेले दिसले.
त्यांना बघून श्री साधू महाराज हे जवळच्याच एका लिंबाच्या झाडावर चढून बसले. श्री निंबर्गीकर महाराज संध्याकाळपर्यंत नेमातून उठलेच नाहीत. तोपर्यंत श्री साधू महाराज त्या झाडावर बसूनच होते. महाराज उठून घरी जाण्यास निघाले तेव्हा साधू महाराज झाडावरून खाली उतरले आणि त्यांनी महाराजांना नमस्कार केला. तुम्ही इतका वेळ कुठं होता असं महाराजांनी विचारताच मी शेजारच्या झाडावर बसून होतो असं श्री साधू महाराजांनी उत्तर दिलं. यावर श्री निंबर्गीकर महाराज म्हणाले, साधूबुवा इतका वेळ उपाशी होता का? यावर आपण लिंबाचा पाला खाल्ला आणि लिंबाचा पाला खाऊन राहण्याची मला सवय आहे असं उत्तर दिलं. यावर महाराज हसून म्हणाले, साधूबुवा लिंबाचा पाला खाऊन देव भेटला असता तर तो प्रथम उंटांना अथवा आमच्या मेंढ्यांना भेटला असता. हे वाक्य ऐकून श्री साधू महाराजांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून आपण माझा उद्धार करावा अशी प्रार्थना केली. याप्रमाणे श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. त्याप्रमाणे श्री साधू महाराज सकाळी 6 वाजता एक हात जमिनीला टेकून साधन सुरू करायचे. ते दुपारी सूर्य डोक्यावर येईपर्यंत, त्यानंतर दुसरा हात जमिनीवर टेकायचा, तो संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत. असं दररोज 12 तास साधन करीत असत. याप्रमाणे त्यांनी कट्टाचं साधन साधून अवघ्या 6 वर्षात साधनसिद्धता प्राप्त करून घेतली. याचा श्री निंबर्गीकर महाराज यांना खूप आनंद झाला. असंच एकदा श्री निंबर्गीकर महाराजांना साधू महाराजांनी नमस्कार केला. त्यावेळेला श्री निंबर्गीकर महाराजांनी साधू महाराजांना विचारलं, साधूबुवा काय इच्छा आहे? त्यावर श्री साधू महाराज म्हणाले, महाराज मरावे परी कीर्तिरूपी उरावे एवढीच इच्छा आहे. मग श्री निंबर्गीकर महाराज म्हणाले, उठा साधूबुवा, तुमच्या समाधीसमोर हत्ती झुलतील आणि माझ्या समाधीवर छप्परही राहणार नाही. निंबर्गीकर महाराजांचा हा आशीर्वाद पुढे तंतोतंत खरा ठरला. श्री साधू महाराज हे सोनगी इथं बाळव्वा बगली यांच्याकडे बरेच दिवस राहिले होते. त्यानंतर ते उमदी इथं बरेच दिवस वास्तव्यास होते. या ठिकाणी श्री साधू महाराज आणि श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर या दोघांची गाठ पडली. दोघांचा चांगला परिचय झाला. श्री साधू महाराजांनी स्वीकारलेला भक्तिमार्ग आणि साधनाभ्यास पाहून चिमडचे महाराज त्यांच्याकडे अनुग्रह मागू लागले. तेव्हा श्री साधू महाराज त्यांना निंबर्गीस घेऊन आले आणि श्री निंबर्गीकर महाराजांच्या पायावर घातलं. महाराजांच्या आज्ञेनं श्री साधू महाराजांनी चिमडच्या महाराजांना अनुग्रह दिला. चिमडचे महाराज विटे इथं मुक्कामास होते. त्यांच्याकडे काही दिवस श्री साधू महाराज मुक्कामास राहिले. त्यानंतर श्री साधू महाराज हे चिमडगावी श्री गुराप्पा औरसंग या अनुग्रहित शिष्याकडे येऊन राहिले. श्री साधू महाराजांनी आपल्या अनुग्रहित मंडळींना विट्यास जाऊन श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांना चिमडास आणून ठेवावं असं सांगितलं. त्याप्रमाणे महालिंगपूर आणि चिमड इथली भक्त मंडळी विट्यास गेली. श्री रामभाऊ महाराजांना नोकरी सोडण्यास सांगितलं. गुरु आज्ञेनुसार विटा इथल्या नोकरीचा त्याग करून आपल्या पत्नी आणि मुलांसह श्री रामभाऊ महाराज चिमडला येऊन राहिले. श्री साधू महाराजांना 49वे वर्ष लागलं. आता भूतलावरील आपलं कार्य संपलं आहे असं वाटून त्यांनी देहत्यागाचा विचार केला आणि तो आपल्या शिष्यांजवळ बोलून दाखवला. तेव्हा महाराज, आपण आणखी काही दिवस या भूमीवर राहावं अशी विनंती भक्तमंडळींनी केली. या विनवणीप्रमाणे त्यांनी यापुढे मी फक्त 1 वर्ष या भूतलावर राहीन, नंतर मी कुणाचं ऐकणार नाही असं सांगितलं. याप्रमाणे 1 वर्ष होऊन गेलं. चिमड इथं त्यांना देह ठेवायचा होता. ते चिमड इथल्या श्री गुरुनाथ बाळाजी तथा गुराप्पा औरसंग या अनुगृहिताकडे राहत होते. त्यांनी आपल्या निर्याणाचा दिवस सांगितला. त्यांनी देह ठेवायच्या आदल्या दिवशी गुराप्पाच्या मातोश्री श्री साधू महाराजांना म्हणाल्या, महाराज आपण तर उद्या जाणार, मग मला आपल्या सगुण मूर्तीचं दर्शन कसं होणार?
हे ऐकल्यावर श्री साधू महाराज म्हणाले, माई, मी गेल्यावरही माझं दर्शन तुम्हाला होत राहील, काळजी करू नका. आणि आश्चर्य असं की श्री गुराप्पांच्या घरातील एका भिंतीवर श्री साधू महाराजांची आसनस्थ छाया उमटली. ती आजही चिमड इथं आहे. अशा श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांनी चैत्र शुद्ध तृतीया शके 1801 शुक्रवार इसवी सन 1879 साली सायंकाळी 4:45 वाजता चिमड इथं वयाच्या 50व्या वर्षी निर्याण केलं. श्री साधू महाराजांचं ज्या स्थानी दहन केलं त्या ठिकाणी वटवृक्ष लावण्यात आला. आज तो वृक्ष प्रचंड मोठा झाला आहे. श्री साधू महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांची समाधी बांधण्याचं श्री चिमड महाराजांनी ठरवलं. त्याप्रमाणे पाया खोदला जाऊ लागला आणि काही अंतरावरच वैशाख वद्य तृतीया शके 1802 म्हणजे इसवी सन 1880 या दिवशी पांढऱ्या शुभ्र स्वच्छ पाण्याचा झरा लागला. ही गोष्ट त्यांनी श्री निंबर्गीकर महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा महाराज म्हणाले, रामभाऊ, साधू महाराजांच्या दर्शनाला साक्षात गंगा आली आहे. या पाण्याला विटाळ न झाल्यास या गंगोदकानं सर्व व्याधी दूर होतील आणि ते तापनाशी तीर्थ आहे असं सांगितलं. तिथं चांगली औरस सौरस विहीर बांधा आणि मधोमध श्री साधू महाराजांचं मंदिर बांधा. त्याप्रमाणे विहीर बांधून मधोमध श्री साधू महाराजांचं देवालय उभं केलं. यामध्ये श्री काडसिद्धांचा बाण, श्री निंबर्गीकर महाराजांच्या नावे पिंडी आणि श्री साधू महाराजांच्या पादुका अशी त्रिमूर्तीची स्थापना मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके 1803 म्हणजेच इसवी सन 1881 साली श्री चिमड महाराजांच्या हस्ते झाली. श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री साधू महाराजांना देवच करून बसवलं. या संदर्भात श्री दासराम महाराज म्हणतात, निंबर्गी महाराजे देव करुनी बैसविले, चिमड महाराजे तापनाशी स्थापियेले. श्री निंबर्गीकर महाराजांच्या आज्ञेनुसार गुरुद्वादशी ते पांडव पंचमी असा 10 दिवसांचा उत्सव श्री क्षेत्र चिमड इथं सुरू झाला. या उत्सवाच्या शेवटी मुख्य दिवशी म्हणजेच पांडव पंचमीस श्री चिमड महाराजांनी श्री साधू महाराजांच्या रथोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला श्री निंबर्गीकर महाराज हे स्वतः चिमडला येत असत. या रथोत्सवास भक्तगणांची खूप गर्दी होत असते. श्री साधू महाराज हे चिमडचे दैवतच झालं. या दिवशी घराघरातून श्री साधू महाराजांना नैवेद्य आणला जातो. हे वैभव पाहून श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री साधू महाराजांना दिलेल्या आशीर्वादाची सत्यता दिसून येते. हे होतं परमपूज्य सद्गुरू श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज यांचं चरित्र. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.